नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? आजचा व्लॉग थोडासा वेगळा पण खूप जास्त खास असणार आहे, कारण पुण्यात आलेली आहे वारकऱ्यांची दिंडी आणि त्यातले अनेक वारकरी आमच्या इथे मुक्कामासाठी थांबलेले आहेत. तर मला फक्त एवढं सांगायचं की एक्झॅक्टली दिंडी काय असते, या दरम्यान वारकरी काय करतात, दररोजचे किती किलोमीटर चालतात, किती दिवसांचा हा प्रवास असतो. तर आज सगळं आपण या व्लॉगमध्ये जाणून घेऊयात. आणि तसेच माझ्या इथे पण काही वारकरी थांबलेले आहेत, तर इथे खूप छान वातावरण क्रिएट झालेलं आहे. महाराष्ट्रात दिंडी हा फक्त एक सोहळा नसून आपल्या परंपरेचा आणि आपल्या संस्कृतीचा एक अभिमान आहे. जेव्हा दिंडी आमच्या सोसायटीमध्ये आलेली ना, हे लोक जेव्हा इथे मुक्कामासाठी थांबतात ना, तेव्हा इतकं छान वाटतं. ते इतक्या छान गोष्टी सांगतात, इतक्या छान भजन गातात आणि खूप खूप ॲक्टिव्हिटीज करतात. सो लेट्स गो. पण मला सांगा, दिंडी म्हणजे नेमकं काय असतं? तर दिंडी म्हणजे वारकऱ्यांच्या भक्तीचा प्रवास. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हजारो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पायी चालत विठ्ठलांच्या दर्शनासाठी जातात. आणि ही परंपरा ऑलमोस्ट शेकडो वर्षांपासून चालू आहे. किती छान ना. म्हणजे ही परंपरा जपणं पण किती मोठी गोष्ट आहे. तर हा प्रवास आषाढ महिन्यात एक्झॅक्टली आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे समाप्त होतो. लाखो भाविक एकत्र येतात या दिवशी पंढरपूरमध्ये. आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटलं जाते. चला तर मग आज आपण सगळे मिळून वारकरी परंपरा आणि दिंडीचा हा सुंदर अनुभव जवळून जाणून घेऊयात. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूयात. भगवंताचे नामस्मरणाचे ऐकिले, संसाराच्या हसीक जोकाच्या मजाकाचा फेकून द्या. पण तुम्हाला तारणारं जे नामस्मरण आहे ते घ्या. नामस्मरण करा. व्यसन सोडून द्या. कोण तंबाखू खात असेल सोडून द्या. काही चोरून लपून काय असं तर सोडून द्या. घेऊ नका. भगवंताकडे चला, पांडुरंगाकडे चला, पंढरीला चला. सगळे वारकरी होऊ. वारकरी जगातला सर्वोत्तम भक्त आहे. सांगितलंय, गंगे तीर्था माझी गंगा, तीर्था माझी गंगा आणि भक्ता माझी वैष्णव. भक्तामध्ये वैष्णव श्रेष्ठ आहे. ग्रंथात ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे आणि भक्तामध्ये वैष्णव श्रेष्ठ आहे. म्हणून झालेली सेवा भगवंताचरणी, ईश्वर चरणी माझ्या सगळे अर्पण करतो. आणि माझे दोन शब्द मी लाईक स्टोरीसाठी माझ्या इन्स्टाग्राम. हो हो कळालं मला तेव्हा चेहऱ्यावर. या ते आपले पताकावाले मग त्यांचे दोन मग आता उद्या तुम्ही निघणार ना? कुठे जाणार? दासवड. सासवडला. सासवडला मुक्काम असणार का तुमचं? 2 दिवस. तुम्ही वीणा वाजवता ना बाबा? हो. हां. मग अजून काय सांगायचं का तुम्हाला याच्यात? कसं वाटतं वारीमध्ये? मज्जा येते का? नंबर नंबर 1 का? आणि हाल नाही होत का पाऊस आल्यावर? का होती हाल. मग तरी पण आवडतं? खूप भयंकर हाल होते. तरी पण आवडतं का? हो तरी आवडते. का बरं? देवामुळं. देवामुळं? पंढरीनाथ सगळं माऊली. तुमचं वय काय आता? 80 वयामध्ये बाबा मागच्या महिन्यातच ना तुम्ही केदारनाथला जाऊन आला? हो. पूर्ण चढले बघा. मस्त. अजून काय सांगायचं का तुम्हाला? काय सांगायचं का? काय नाही बघा. सांगायचं का तुम्हाला काय आता? काय नाही. मस्त. इथे जेवणाच्या पंक्ती आता बसणार आहेत.
आणि मला या वातावरणात जेवण करायला खूप 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 जास्त आवडतं. या गोष्टी जर दररोज असल्या असतं ना तर मी प्रेफर नसतं केलं, पण या कधी कधी होतात आणि साईड आजूबाजूला लोक पण एवढे चांगले असतात तर खूप चांगलं वाटतं. चपात्यांची साईज बघ ना केवढी मोठी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, चपात्या करायच्या. आम्ही टाळ वाजवतो आणि ही फुगडी खेळतो आणि तिची पार्टनर. काकांना पाडतील. ऋतुजा क्या किया ये तूने? तिला म्हटलं हळू फिरायचं ना. कसं वाटतं?